सुनीलजी नाईक यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। त्यानंतर आमची पीटीसी लाईव्ह टीम पनवेल टेनिस क्रिकेट.in सुंदर कार्य गेले 4 रात्रीमध्ये प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं। केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल। हॅलो, संपूर्ण स्पर्धेचे आमचे ऑफिशियल स्कोरर प्रणय मात्रे यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय। त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। उत्कृष्ट गुणसंख्या लेखक आहेत आणि प्रणय मात्रे असले की समालोचकांना बिलकुल टेन्शन नसतं। त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। अक्षर जनरेटर्स त्यांनी खरं तर नाईट स्पर्धा म्हटली की सगळ्यात महत्त्वाचं असतं तो प्रकाश आणि आमचे अक्षरा जनरेटर चेतन गवंडी यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल। मी विनंती करतोय विजय शेटघरे साहेब आपण हा सन्मान करावा। तर अनेक स्पर्धांमध्ये नाईट स्पर्धांमध्ये नक्कीच अक्षरा जनरेटर्सला खरं तर इन्व्हाइट केलं जातं। अगदी नवीन जनरेटर आहे त्यांचं आणि कधीच कोणाला डिस्टर्बन्स नसतं, कोणताही प्रॉब्लेम येत नाही। त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। चला वळूया आपण बक्षीस समारंभाकडे। उशीर बराच झालाय, 5 वाजलेत आणि मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा हिरो, फायनल मॅन ऑफ द मॅच 9 बॉलमध्ये 31 धावा करणारा गुड्डू बोईर ठरलाय अंतिम सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। मी सुनीलजी नाईक साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण गुड्डू बोईरला सुपूर्द करावी। गुड्डू या कमालीचा खेळ राहिला, संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्याची पाठ मात्र बोलले। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गुड्डूसाठी। विस्फोटकता, आक्रमकतेचं दुसरं नाव गुड्डू। अभिनंदन गुड्डू, पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काय कूलर आहे करते या खेळाडूसाठी। बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एक सुंदर ट्रॉफी आणि कूलर देऊन त्याचा सन्मान केला जाईल। मी विनंती करते आमचे मान्यवर महेशजी कडू यांना की आपण यावं आणि आपल्या शुभहस्ते आपण देऊया, करूया या खेळाडूचा सन्मान।
बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मात्र जातोय 4 झेल या स्पर्धेमध्ये टिपलेत. बेलपाडा 11 बेलपाडा संघाचा सनीत ठाकूर ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि झेलही त्यांना तेवढे आकर्षक टिपलेत. तर सनीत ठाकूर ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराने मात्र त्याला सन्मानित केले जाते. यानंतर वळतोय आम्ही उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करतोय आमचे मान्यवर अमोलजी भोसले आशिषजी विचारे आपण पुढे यावं आणि संपूर्ण मित्रपरिवार आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते देतोय आम्ही बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि याच्यासाठी असेल स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॉलरसाठी सुंदर ट्रॉफी देऊया खेळाडूचा करूया आपण सन्मान. आणि उत्कृष्ट गोलंदाज 6 विकेट या स्पर्धेमध्ये आहेत. 6 विकेट. आणि या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक टाकण्याचा सुद्धा मोठा पराक्रम या गोलंदाजाने केलाय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 3 ओव्हर्स टाकल्या 27 धावा दिल्या 6 विकेट्स एक मेडन ओव्हर. अवॉर्ड जातोय एसपीसीसी नवीन सेवा टीम कडे. आदित्य घरत ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन आदित्य घरत त्याच्या अनुपस्थितीमध्ये. खरं तर हा अवॉर्ड घेतात आज तो नव्हता तरी सुद्धा खरं तर हा खेळाडू अव्वल स्थानावर राहिला. उत्कृष्ट फलंदाज आणि त्याच्यासाठी सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आहे ब्रँडेड. मी विनंती करतोय जयेंद्रजी भगत जगदीशजी मडवी आपण यावं. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या धावा आहेत बरोबर 100 धावा काढून हा खेळाडू ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अवॉर्ड जातोय वेताळ देव चांभारली टीमकडे. खेळाडू आहे रजत मुंडे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट रजत मुंडे. रजत मुंडे ठरलाय तो उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील. 100 धावा ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल माय बाईक बिटवीन डिकॅथलॉन मध्ये तुम्हाला ही सायकल मिळते. लाईफ टाईम वॉरंटी असते सायकलला. टायरची वॉरंटी नाही परंतु संपूर्ण बाकी सगळ्याची लाईफ टाईम वॉरंटी असते या सायकलला. एवढी मजबूत सायकल आहे. चालत जाऊ द्या चांभारलेला. याच्यानंतर आपण बोलतोय चतुर्थ पारितोषिकाकडे आणि 4th प्राइज ऑफ दिस टुर्नामेंट बेलपाडा 11 बेलपाडा टीम 4थ्या क्रमांकाचं मानांकन मात्र या संघाला प्राप्त होते. मी चेतनजी गैरत विनोदजी गडू सगळ्यांना विनंती करतोय आपण ही चतुर्थ ट्रॉफी प्रदान करावी. चला या बेलपाडा 11 बेलपाडा टीम चला लवकर या. बेलपाडा 11 बेलपाडा संघ ठरला आहे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. या स्पर्धेमधील सेमीफायनल मध्ये खरं तर पराभूत व्हावं लागलं. अभिनंदन टीम बेलपाडा.
यंदा खूप चांगला प्रवास सुरू आहे बेलपाडा संघाचा आणि पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा. यानंतर तृतीय पारितोषिक आज संपूर्ण रात्रीमध्ये खरंतर ज्या संघानं ही रात्र गाजवली जनमान नवापाडा संघ ठरलाय थर्ड प्राइज तृतीय पारितोषिकाचा मानकरी अक्षय घरत सुमित कडू यांना विनंती आहे आपण यावं पुढे. साहिल नाईक आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते आपण देऊया तृतीय पारितोषिक या स्पर्धेमधील. रोख रक्कम 25,000 आणि नाईट स्पर्धेची ट्रॉफी मिळवणं प्रत्येक संघाचं खरं तर स्वप्न असतं आणि नवापाडा संघाचं स्वप्न ते आज या ठिकाणी साकार झालंय. जावळे नाईट स्पर्धेमध्ये अभिनंदन टीम नवापाडा. आणि यानंतर रनरअप संघ द्वितीय पारितोषिकाचा मानकरी वेताळदेव चांबार्ली ठरलाय या स्पर्धेमधील रनरअप संघ. चला विजय शेटकर आपण या. दिलखुश नाईक साहेब आपण या. महेशजी कडू आपण या आपणच सगळे आहोत. सगळे मान्यवर तुम्हीच आहात. वेताळदेव चांबार्ली संघ फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट आपण पाहिला तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक महान संघ आहे. त्यांचं विशेष अभिनंदन. रजत मुंडे, योगेश जांभळे, अतुल असतील, ओमकार असतील, अनिकेत असतील, सगळ्यांचं अभिनंदन. वेताळदेव चांबार्ली संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमधील. आणि यानंतर आपण वळणार आहोत मालिकावीर. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि एक LED TV आहे. चला अक्षय घरत, साहिल नाईक, पंकज घरत आपण या. सुमित कडू सगळ्यांच्या शुभासे आपण देऊया बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधील. 54 बॉल मध्ये तब्बल 183 धाबा या खेळाडूच्या आहेत. आसपासही कुणीही नाहीये. एकमेव वन अँड ओनली गुड्डू भोईर नवीन सेवा संघाचा खेळाडू ठरला या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. मी प्रमोदजी कडू यांना सुद्धा विनंती करतोय. प्रमोद कडू आपण सुद्धा यावं. प्रमोदजी कडू या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. अगदी पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत एकमेव फलंदाजाच्या बॅटमधून सातत्यानं मात्र धावा पाहायला मिळाल्या. धावांचा रतीब घातला या फलंदाजांना. धावांची बरसात, धावांचा वर्षाव मांडला या संपूर्ण क्रीडांगणामध्ये आणि तोच गुड्डू भोई ठरलाय या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. विशेष अभिनंदन गुड्डू. आणि पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा. आणि यानंतर मात्र चॅम्पियन टीम सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी पुढे यावं. आणि चॅम्पियन टीम शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब नवीन शेबा ठरलाय जावळे नाईट स्पर्धेचा अंतिम विजेता चॅम्पियन टीम. सर्व विजेत्या संघांचं मनपूर्वक अभिनंदन. सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन. आणि पुढच्या स्पर्धांसाठी सगळ्यांना शुभेच्छा देत स्वर्गीय निलेश कडू आणि स्वर्गीय महेश घरत शेलगर स्मृती चषक 2024 जावळे भव्य नाईट स्पर्धा